वळूयात पुढच्या बातमीकडे। बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचा प्रयत्न असला तरी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सुनेत्रा पवारांनी आज सपकाळांना फोन केला होता। दरम्यान सुनेत्रा पवार उद्या अर्ज दाखल करणार आहेत। बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचा प्रयत्न असला तरी मवियामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे। काँग्रेसने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या, तर अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवरील निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंनाही बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी फोन केलाय। तर तिकडे सिल्व्हर ओकवर सकाळी मंत्री उदय सामंत आणि त्यांच्या पाठोपाठ प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। शरद पवार यांच्या पक्षाकडून ही निवडणूक लढणार नसल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलंय। निवडणूक बिनविरोध व्हावी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिवसेना म्हणून भूमिका आहे। राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्राबाईंनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार नाही। बारामतीत उद्धव ठाकरे उमेदवार देणार नसल्याचा दावा तटकरेंनी केलाय, तर अद्याप पाठिंब्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नसून उद्धव ठाकरे या संदर्भात निर्णय घेतील असं संजय राऊत म्हणाले। वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत। आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं। उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहे। बारामतीमध्ये जो विषय आहे, बारामतीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्की चर्चा केली। त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील। अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय, कारण संजय राऊतांना खासदारकी मिळवण्यासाठी ते अशा पद्धतीने काँग्रेस धार्जिनी भूमिका घेत आहेत। बारामती पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात ठाकरेंच्या सेनेत दोन मतप्रवाह आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा असं ठाकरेंच्या शिवसेनेतील एका गटाला वाटतं, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा का द्यावा ठाकरेंच्या शिवसेनेतील दुसऱ्या गटाचा हा सवाल आहे। सुनेत्रा पवार भाजपच्या पाठिंब्यावर महायुतीच्या उमेदवार आहेत, दुसऱ्या गटाचं असं मत आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणूक पवारांची राष्ट्रवादी लढवत नसेल तर आपण लढवावी ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांच्या भूमिका आहेत। बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज उद्या दाखल करण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांना विधानसभा आणि विधान परिषद याला आम्ही सर्वांना सूचित केलेलं आहे की त्या सर्वांनीच उद्या नामनिर्देशन भरण्यासाठी त्या ठिकाणी या। त्यांना शेवटी आम्ही विनंती करू आणि दीर्घकाळ बारामतीचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांनी केलं, त्यानंतर सुप्रियाताई करतायत, त्याच्यामुळे त्यांनी यावं अशी आमची त्यांनाही विनंती राहणार आहे। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देणार असल्याचं याआधीच काँग्रेसनं जाहीर केलंय। वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत। काँग्रेस जो आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत, काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, मात्र त्यापूर्वीच बारामती पोटनिवडणुकीसाठी तब्बल 19 उमेदवारांनी अर्ज भरलेत।